तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ 2030 घरांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे आणि 2 दिवसापूर्वीच म्हाडाने खूप चांगली खुशखबर दिली आहे आणि ती म्हणजे याच मुंबई म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किमती ह्या जवळजवळ 10 ते 25% कमी करण्यात आलेल्या आहेत। परंतु अनेकांना कन्फ्युजन आहे की नेमका कोणत्या घरांच्या किमती कमी होणार आहेत, कारण हे जे काही किमती कमी करण्यात किमतीत कपात केलेली आहे ती फक्त विकास नियंत्रण नियमावली 33.5 आणि 33.7 याच योजनेतील घरांच्या किमती कमी केलेल्या आहेत मित्रांनो। म्हणजे खाजगी विकासकांची जे काही 378 घरे आहेत त्याच घरांच्या किमती ह्या कमी केलेल्या आहेत आणि म्हणून नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांच्या किमती किती कमी होणार आहेत हे आपण आज सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर जी काही म्हाडाची लॉटरी मित्रांनो त्याच्यातून जे खाजगी विकासकांनी बांधलेली गेली त्याच्या किमती खूप जास्त होत्या आणि म्हणून कुठेतरी या लॉटरीला प्रतिसाद हवा तसा मिळत नव्हता। परंतु आता कुठेतरी या खाजगी विकासकांच्या संदर्भात अनेक प्रश्न आले की सरी काय भानगड आहे। तर ज्या काही ठिकाणी म्हाडाच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट केलं जातं अशा ठिकाणी म्हाडाला स्टॉक मिळतो, घरांचा प्रीमियम मिळतो आणि त्याच्याच माध्यमातून म्हाडाला जी काही घरे उपलब्ध होतात ती लॉटरीमध्ये समाविष्ट केली जातात। ती आहेत खाजगी विकासकांची घरे। त्याचं पूर्ण बांधकाम ही खाजगी विकासक करतात, त्याचं मेंटेनन्स खाजगी विकासकाकडे असतो। म्हाडा फक्त त्या घरांची जाहिरात काढून विक्री करण्याचं काम करत असते। आता खाजगी विकासाचे जे काही घरे आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत आणि कोणत्या कोणत्या ठिकाणच्या किमती किती कमी करण्यात आलेल्या आहेत हे आपण सविस्तररित्या पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, सुरुवातीलाच सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बराच मोठा होणार आहे, कारण प्रत्येक संकेतांकामध्ये किती किमती कमी झाल्या हे पाहण्यासाठी आपल्याला सगळीच माहिती सविस्तर पाहणं आवश्यक आहे। कारण जे काही माहिती पुस्तिका जे काही शुद्धीपत्रक म्हाडाने प्रसिद्ध केलेले आहे ते बऱ्यापैकी मोठं असल्यामुळे कदाचित व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो। तर जे काही शुद्धीपत्रक आहे मित्रांनो हे ऑफिशियल शुद्धीपत्रक म्हाडाने प्रसिद्ध केलेलं आहे। अर्थातच तुम्हाला याच्यामध्ये सगळी माहिती म्हाडाने लिगली म्हणजे अधिकृतरित्या दिलेली आहे। यामध्ये आता काय दिलेलं आहे तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता की जी काही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळाची त्याच्यातील काही घरांची अर्थात नेमका कोणती घरे तुम्हाला म्हणजे कोणत्या घरांची किंमत कमी झाली, तर जे काही विकास नियंत्रण नियमावली 33.5 आणि 33.7 अंतर्गत सदनिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे जे काही प्रायव्हेट बिल्डरांची खाजगी विकासकांची घरे त्याच घरांची किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। आता या ठिकाणी जे काही इतर अटी आणि शर्ती ह्या जशाच तशा राहणार त्याच्यात कुठलाच बदल केला जाणार नाही किंवा होणार नाहीये। आता महत्त्वाचं मित्रांनो, हे जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते शुद्धीपत्रक राजेंद्र गायकवाड उपमुख्य अधिकारी म्हाडा यांनी ते प्रसिद्ध केलेलं आहे। जे काही माहिती संचार आहे त्यांना ती प्रत पाठवण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या कोणत्या ठिकाणी किमती कमी झालेल्या आहेत तर या ठिकाणी पहा, सिरियल नंबर, स्कीम कोड क्रमांक, नेम ऑफ द स्कीम, इन्कम ग्रुप, कॉस्ट ऑफ टिनमेंट म्हणजे पूर्वीची कॉस्ट आणि रिवाइज कॉस्ट, नव्याने दिलेली किंमत, ह्या सगळे इथे सविस्तर माहिती दिलेली आहे। आता जे काही माहिती पाहतो मित्रांनो आपण स्कीम कोड वाईज पाहत आहोत। जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कमीत कमी वेळामध्ये व्हिडिओ बघायचा तर तुम्ही डायरेक्ट त्या स्कीम कोडवरती स्किप होऊ शकता। म्हणजे आता मी 492 पासून सुरुवात केलेली आहे आणि अंतिमतः जे काही शेवटचं आहे ते आहे मेन जवळजवळ 522। आता 522, 523, 524 ते साधारणतः 533 पर्यंत जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ स्किप करून सुद्धा पाहू शकता। आता पहिलं पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, सिरियल नंबर 1, स्कीम कोड क्रमांक 492, बिल्डिंग नंबर 156 ते 163, सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कन्नमवार नगर। या ठिकाणी EWS उत्पन्न गटाची पूर्वीची किंमत होती 38,96,083 रुपये, आता ती झालेली आहे 29,22,063 रुपये। म्हणजे 29 लाखामध्ये ते तुम्हाला 38 लाखाचं घर मिळणार आहे। दुसरा EWS उत्पन्न गट स्कीम कोड क्रमांक 492, त्याच ठिकाणी पूर्वीची किंमत होती 42,69,849 जी 1 BHK ची घरे होती, त्याची किंमत आता 32,02,387 झालेली आहे, जी नक्कीच परवडणार आहे असं आपण म्हणू शकतो। स्कीम कोड क्रमांक 493, CS नंबर 593, माझगाव डिव्हिजन, जे काही रामभाऊ भोगले मार्ग आहे, मफतलाल मिलचाल, त्या ठिकाणी मित्रांनो LIG ची घरे होती। आता या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 493 मध्ये तिन्ही पण घरे आहेत। LIG ज्यांची किंमत होती 1,03,71,345 ती आता किंमत झालेली आहे 82,97,076, म्हणजे 1 कोटीचं घर डायरेक्ट 82 लाखावर आलेलं आहे। दुसरा आहे 1,03,71,345, त्याची किंमत झालेली आहे 82,97,076।
आणि दुसरं आहे मित्रांनो 1,03,71,345 त्यांची किंमत सुद्धा झालेली आहे 82,97,076. अर्थात ह्या किमती सारख्याच झालेल्या आहेत. इथे सुद्धा सारखीच किंमत आहे मित्रांनो. आपण आता काय करूया, जास्त टाइमपास करणार नाही. जे काही स्कीम कोड आहेत तर ही किंमत जर सारखी असेल सगळ्या प्रकल्पाची तर आपण एकच किंमत कन्सिडर करूया, म्हणजे आपला वेळ वाचेल. कारण तुम्ही बघा इथे जी किंमत आहे तीच इथे सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे LIGची जी काही लास्ट आहे आणि इथे जी किंमत आहे ती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. म्हणजे आता स्कीम कोड क्रमांक 494 जे आहे रंगरेखा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, या सोसायटीमध्ये जे काही पूर्वीची किंमत होती 62,67,888 ती आता झालेली आहे 50,14,304. म्हणजे सगळ्याच ठिकाणची ही किंमत अशा प्रकारे वाढण्यात आलेली आहे, जे स्कीम कोड क्रमांक 494 पर्यंत आहे. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 494 मध्येच काही घरांची किंमत 67 लाख करण्यात आलेली आहे, म्हणजे होती ती आता 53 लाख करण्यात आलेली आहे. आता एरिया वाईज ते वेगळे आहेत मित्रांनो, आपण एरिया वाईज पाहत नाहीये. इथे पास स्कीम कोड क्रमांक 400 सिरियल नंबर 19 स्कीम कोड क्रमांक 494 LIG साठी आता जी किंमत आहे मित्रांनो ती आहे 67,21,628. त्याची किंमत आता झालेली आहे 53,77,330. हे सगळे तुम्ही या ठिकाणी माहिती पाहू शकता. म्हणजे एकंदरीत जे काही ज्या काही किमती कमी केलेल्या आहेत ते बऱ्यापैकी कमी करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 496. आता डायरेक्ट मी स्किप करतो. 496 मध्ये बघा 496च्या सगळी किंमत जे काही 2-2च्या किमती सारख्या आहेत. तर 496 मध्ये LIGची जी काही किंमत होती ती होती 1,03,32,132 रुपये. ती आता झालेली आहे, म्हणजे जी सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राजेंद्र नगर रोड जनकल्याण नगर बोरिवली ईस्ट या ठिकाणची किंमत आपण सांगतोय. तर 1,03,32,132 रुपयाची किंमत आता 82,65,706 झालेली आहे. त्याशिवाय दुसरी घरे होती मित्रांनो 1,03,32,132. त्यांची किंमत झालेली 82,65,706. म्हणजे सगळ्या घरांची किंमत इथे तिन्ही घरांची किंमत 82,65,000 झालेली आहे. आता दुसरी घरे आहेत मित्रांनो त्यांची किंमत 1,02,73,267 होती. तीनही घरे पहा त्यांची किंमत कृती 82,18,614 झालेली आहे सिरियल नंबर 36 पर्यंत. नंतर पहा या ठिकाणी सिरियल नंबर 37 आणि 38. 37 आणि 38 ची किंमत होती 1,02,59,148. त्याची किंमत झाली मित्रांनो 82,07,319. नंतर सिरियल क्रमांक 3940 ची किंमत होती 1,04,09,444. त्याची किंमत झाली 83,27,27,556 रुपये. म्हणजे एकंदरीत जे काही राजेंद्रनगर बोरिवली आहे तेथील किमती आपण पाहिलेल्या आहेत. आता स्कीम कोड क्रमांक 497 मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की जवळजवळ 2-2 स्कीम कोड हे सारखेच आहेत. त्यासाठी सिरियल नंबर 4142 तुम्ही पाहू शकता. 4142 जर तुम्ही पाहिलं गणित तर इथे पूर्वीची किंमत होती 1,46,051,936 ती आता झालेली आहे पूर्वीची किंमत होती मित्रांनो 1,46,51,930. ती आता झाली 1,17,21,544. दुसऱ्या या ठिकाणी पाहू शकता पूर्वीची किंमत जे होतं सिरियल नंबर 43. आता 4344 आपण पाहूया. या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक 4344 त्याची किंमत होती मित्रांनो 1,46,46,733. ती आता किंमत झाली 1,17,17,387 रुपये झालेली आहे. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 45,46,46 तिथे पहा तुम्ही काय झाले 1,47,67,520 किंमत होती. त्याची किंमत आता झाली 1,17,34,016. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 47,48 आपण दोन्ही सारखं बघतोय कारण त्या सारख्याच किमती ठेवण्यात आलेल्या आहेत. यानंतर सिरियल नंबर 47,48 स्कीम कोड क्रमांक 497 LIGची घरे आहेत 1,48,26,017 किंमत होती. ती आता झाली 1,18,60,814 रुपये. यानंतर जे काही स्कीम कोड क्रमांक सिरियल क्रमांक आहे 49,50 स्कीम कोड क्रमांक 498 LIGची घरे होती मित्रांनो त्याची किंमत होती 37,18,494. आता हे जे काही स्कीम कोड क्रमांक 498 आहे ते आपण पाहूया कोणता आहे ते. आता यानंतर बघा मित्रांनो सिरियल नंबर 49,50,51,52 स्कीम कोड क्रमांक 498 बिल्डिंग नंबर 55 गोदावरी अध्यापक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विनोबा भावे नगर कुर्ला वेस्ट या ठिकाणी घरे आहेत. पूर्वीची किंमत होती मित्रांनो 37,18,494. ती आता झालेली आहे 29,74,796 रुपये झालेली आहे. ती किंमत मित्रांनो इथपर्यंत आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायची आहे स्कीम सिरियल नंबर 52 पर्यंत. आणि त्याच्यानंतर सिरियल नंबर 53, 54, 55 तीनही ठिकाणच्या किमती तुम्ही बघू शकता.
या ठिकाणी कशा प्रकारे केलेले आहेत. पूर्वीची किंमत होती 37,02,380 रुपये, आता झालेली आहे 29,61,904 रुपये. एकंदरीत तुम्हाला गोदावरीतील किमती ह्या साधारणतः 29 ते 29.5 लाखाच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता आपण पुढे वळूया मित्रांनो. सिरियल नंबर 400 जे काही स्कीम कोड क्रमांक 499 आहे. 499 मधील ज्या काही किमती आहेत थोड्याफार एरिया वाईज कमी जास्त आहेत. जो एरिया आहे स्टार हाईट्स, CST रोड, कलिना, सांताक्रूज, मुंबई या ठिकाणी हे प्रकल्प आहेत. आता सिरियल क्रमांक आपण 56, 57 हे दोन पाहूया, 58 आणि 59. आता ह्या ज्या किमती आहेत मित्रांनो, चारीच्या किमती ह्या तुम्ही पाहू शकता. पूर्वीची किंमत होती 92,38,528, आता ती झालेली आहे 73,90,823 किंमत झालेली आहे. त्याच्यानंतर सिरियल क्रमांक जे काही 60 आहे, इथे आपण पाहूया सिरियल क्रमांक 60 ते 63 पर्यंत तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी हायलाइट करून देतो तुम्हाला. तर ह्याची किंमत जी होती मित्रांनो 499 स्कीम कोड क्रमांक, किंमत होती पूर्वीची 84,45,004 रुपये, आता ती झालेली आहे आता ती झाली मित्रांनो 67,56,004 रुपये एवढी त्यांची किंमत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी स्टार हाईट्स याच ठिकाणी मित्रांनो 64, 65, 66, 67, 68, 69 आणि 70 आणि 71. आता ह्या किमती तुम्ही पाहिल्या त्याच्यामध्ये चार जे स्कीम कोड पहिले चार जे स्कीम कोड क्रमांक आहेत 64 ते 67 त्यांची तुम्ही किंमत पाहू शकता कशा प्रकारची आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, पूर्वीची किंमत होती 1,01,65,789 रुपये, आता ती झालेली आहे 81,32,632. म्हणजे चांगल्या लोकेशनला ही 81 लाखामध्ये तुम्हाला घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आम्ही या घरांचं डिटेल लवकरच घेऊन येतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पाहूया, थोडं स्क्रॉल करून मी तुम्हाला दाखवतो पुढे. त्याच ठिकाणी मित्रांनो अजून काही घरे आहेत जी मोठ्या प्रकारची घरे आहेत. तुम्ही चारही प्रकारची घरे या ठिकाणी पाहू शकता. 67, 68, 69 आणि 71 अशा प्रकारचे हे लोकेशन या ठिकाणी आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याची किंमत पूर्वीची होती मित्रांनो 72,37,729, ती आता झालेली आहे 57,90,184 एवढी किंमत या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जी सांताक्रूज येथील प्रकल्पाची आहे. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 500 बिल्डिंग नंबर 148 गिरीनिवास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमारनगर विक्रोळ येथील जे काही वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत आपण तिथे ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. त्यातील सॅम्पल फ्लॅट्स सुद्धा आम्ही अपलोड केलेले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहून घ्या. 72 जे काही स्कीम कोड क्रमांक आहे ज्याची किंमत होती 89,76,526, आता ती किंमत झालेली आहे 71,81,221 किंमत करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिथे 74, 75 दोन्ही ठिकाणची घरी पाहू शकतो. त्यानंतर 74 स्कीम कोड क्रमांकाची पूर्वीची किंमत होती 61,49,444, आता ती झालेली आहे 49,19,556 किंमत झालेली आहे. त्यानंतर सिरियल क्रमांक 3 तुम्ही सिरियल क्रमांक पाहू शकता. या ठिकाणी LIG साठीची घरे होती मित्रांनो, किंमत होती 78,24,667 रुपये, आता तीच किंमत झालेली आहे 62,59,574 एवढी किंमत झालेली आहे. यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पुढे स्कीम कोड क्रमांक तेच आहे 78, 79, 80, 81 आणि 82. आता हे पाचही जे स्कीमचं तुम्ही माहिती पाहिली तर याच्यामध्ये पहिले दोन जे आहेत LIGचे पहिले दोन जे स्कीम कोड क्रमांक आहेत 78 आणि 79 ह्याच्यामध्ये जे किंमती आहेत त्या जवळजवळ सारख्याच आहेत तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्या किमतीमध्ये काय फरक पडलेला आहे तर पूर्वीची जी काही किंमत होती मित्रांनो त्यामध्ये पूर्वीची जी काही किंमत होती ती होती 79,24,486 आणि आता ती किंमत झालेली आहे 63,39,557 रुपये. त्यानंतर इथे बघा स्कीम कोड क्रमांक 500 मधील शेवटचे 3 संकेत आहेत, 3 ठिकाण आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो किंमत होती 78,12,162, आता ती किंमत झालेली आहे 62,49,730 रुपये. म्हणजे एकंदरीत कन्नवार येथील घराची किमती सुद्धा बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसून येत आहे. यानंतर मित्रांनो सिरियल नंबर 83 स्कीम कोड क्रमांक 501 बिल्डिंग नंबर 79 श्री मोरेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमारनगर विक्रोळी या ठिकाणी LIGची घरे आहेत. त्यांची पूर्वीची किंमत होती मित्रांनो 88,39,633, ती आता झालेली आहे 70,71,707 रुपये. यानंतर सिरियल नंबर 84 पासून ते 87 पर्यंत म्हणजे स्कीम कोड क्रमांक 502 या ठिकाणच्या किमती काय होत्या तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही
पर्णकुटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी आहे चेंबूर या ठिकाणी, त्याही ठिकाणी अनेकांनी कमेंट्स केल्या की सर तुम्ही तिथे साईट व्हिजिट करा, तेथील आम्हाला माहिती द्या, अशा अनेकांनी कमेंट्स ऑलरेडी केलेल्या आहेत. तर पर्णकुटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी जे काही किंमत होती, पूर्वीची किंमत होती 1,03,93,598, ती आता झालेली आहे 83,14,879 रुपये किंमत करण्यात आलेली आहे, जी चेंबूर या ठिकाणी पर्णकुटीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी हे किमती कमी झाल्याचं आपण या ठिकाणी नक्कीच पाहू शकतो. पुढे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 503. आता 503 मधील ज्या किमती आहेत त्या बऱ्यापैकी कमी करण्यात आलेल्या आहेत. किती कमीत करण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 आपण स्कीम कोड क्रमांक घेऊया. 8889 जे बिल्डिंग नंबर 5657 जे सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी पहा, पहिले तुम्ही पाहू शकता स्कीम कोड क्रमांक 503 मध्ये LIG जी घरे होती त्याची किंमत होती 83,81,701. आता ती किंमत झालेली आहे 51,05,561 रुपये. यानंतर तिथे पहा तुम्ही सिरियल नंबर 90 स्कीम कोड क्रमांक 503 हाच आहे. 67,94,000 रुपये एवढी किंमत होती, आता ती झाली 53,60,076 रुपये किंमत करण्यात आलेली आहे. नंतर 503 याच ठिकाणी तुम्ही पूर्वीची किंमत होती 65,13,981, आता ती किंमत झाली 52,11,185 रुपये. यानंतर 93 सिरियल नंबर पहा तुम्ही, या ठिकाणी किंमत होती 67,70,884, ती किंमत झाली 54,16,679 रुपये. त्यानंतर सिरियल नंबर 94 LIGच्या घराची पूर्वीची किंमत होती मित्रांनो 66,07,807 रुपये, आता तीच किंमत झालेली आहे 52,86,246 रुपये. यानंतर स्कीम कोड तिथेच तुम्ही पहा सिरियल नंबर 95 LIGची घरे होती 66,12,424 किंमत होती, ती किंमत झालेली आहे 52,89,937 रुपये. यानंतर सिरियल नंबर 96 पूर्वीची किंमत होती मित्रांनो 65,95,501, ती आता किंमत झालेली आहे 52,76,401 रुपये. आणि या ठिकाणी 97 स्कीम कोड सिरियल नंबर पहा, पूर्वीची किंमत होती 86,38,138 जी 2 BHKची किंमत होती, आणि ती आता 2 BHKची किंमत झालेली आहे 69,10,511 रुपये. म्हणजे येथील घराच्या किमतीसुद्धा बऱ्यापैकी कमी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्याशिवाय तिथेच अजून सावलीमध्येच बघा तुम्ही सिरियल नंबर 98 पूर्वीची किंमत होती मित्रांनो 86,87,358, आता ती किंमत झालेली आहे 69,49,887 रुपये. यानंतर सिरियल नंबर 99 आणि 100 99 आणि 100 ह्यांची किंमत पूर्वीची होती 86,81,206, आता ती किंमत झालेली आहे 69,44,965 रुपये. यानंतर सिरियल क्रमांक 101 बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पूर्वीची किंमत होती 87,45,801, आताची किंमत आहे 69,96,646 रुपये. यानंतर 102 सिरियल नंबर 5 स्कीम कोड क्रमांक आहे 503च, पूर्वीची किंमत होती 86,87,358, आता किंमत झालेली आहे 69,49,887 रुपये. कारण या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात घरे आहेत मित्रांनो. नंतर सिरियल क्रमांक 103 पूर्वीची किंमत होती 69,79,33,675 रुपये, आता किंमत झालेली आहे 63,46,940 रुपये. त्यानंतर तुम्ही बघू शकता सिरियल नंबर 104 पूर्वीची किंमत होती 86,75,053 रुपये, आता किंमत झाली 69,40,043 रुपये. यानंतर 105 सिरियल नंबर पाहू शकता तुम्ही, पूर्वीची किंमत होती 86,81,207, ती किंमत झाली आता 69,44,966 रुपये. आणि 503 मधील शेवटचं घर आहे जे LIGचं आहे आणि जे 2 BHKचं आहे मित्रांनो, त्याची किंमत होती 86,81,207, त्याच घराची किंमत 69,44,966 रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे कन्नमार्ग या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरे होती मित्रांनो, त्यांची आता कुठेतरी किंमत कमी करण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे, खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे मित्रांनो, आणि तो आहे बिल्डिंग नंबर 133 अमरीश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नेहरूनगर कुर्ला. हा प्रकल्प खूप प्राईम प्रकल्प आहे. तिथे आम्ही साईट व्हिजिट केलेली आहे. तेथील लोकॅलिटी, मार्केट रेट, तिथील काय काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. आता बघा या ठिकाणी सिरियल नंबर 107 ते सिरियल नंबर पूर्णपणे 127 जे काही आहे,
आता या घराच्या किमती तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कारण एकच घर 1 BHKचं आहे जे पहिलं आहे, बाकी सगळी 2 BHKची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तेही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। पहा 107 पहिलं आहे, 504 स्कीम कोड क्रमांकामध्ये LIGचे एक घर आहे जे 1 BHKचं आहे, ज्याची किंमत होती 60,76,217, आता ती किंमत झालेली आहे 48,60,976। आता बाकी सगळी 2 BHKची घरे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया सेम आहे, ज्यांची किंमत सुद्धा सेम आहे। आपण एकच किंमत बघूया। या घरांची किंमत होती 2 BHKच्या घरांची किंमत होती मित्रांनो 88,98,007 रुपये, आता ती झालेली आहे 71,18,406 रुपये झालेली आहे। आणि म्हणून एकंदरीत या ठिकाणी 2 BHKचे अतिशय चांगली घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जे अमरीश सोसायटीमध्ये आहेत, कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी। यानंतरचं लोकेशन आपण पाहूया मित्रांनो, तेही अतिशय महत्त्वाचं लोकेशन आहे, जे आहे 505 बिल्डिंग नंबर 20 प्रभात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शास्त्रीनगर, गोरेगाव पश्चिम। प्राईम लोकेशनमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले। नक्कीच तुम्ही या ठिकाणी ट्राय करा मित्रांनो, सुंदर अशी घरे आहेत, फक्त तुम्हाला मेंटेनन्स मात्र बऱ्यापैकी जास्त लागू शकतो, ते तुम्हाला बिल्डरकडून माहिती मिळेल। इथे तुम्ही पाहू शकता स्कीम कोड क्रमांक 505 मध्ये जी LIGची 2 प्रकारची घरे आहेत, एक छोटा आणि एक मोठा आहे। 1 BHKचं घर आहे ज्याची किंमत 81,33,903 आहे, आता ती किंमत झालेली आहे 65,07,123 रुपये, म्हणजे साधारणतः स्कीम कोड क्रमांक 128 ते 136 या घरांची किंमत अशा प्रकारे 65,07,123 झालेली आहे। त्याच्यानंतर तिथेच 2 BHKच्या घरांची किंमत आपण पाहूया काय आहे। पूर्वीची किंमत होती मित्रांनो 1,85,031 रुपये, आता ती किंमत झालेली आहे 81,48,025 रुपये। हेही खूप चांगलं लोकेशन आहे, प्राईम लोकेशन आहे, इथे तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता। यानंतर परत आपण जे काही बिल्डिंग नंबर 56, 161 जे काही सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विक्रोळी कन्नवरनगर या ठिकाणची MIGची घरे आहेत, जी 2 BHKची घरे आहेत, त्याची आपण माहिती पाहूया। सिरियल नंबर 140 ते 141 आणि 142 याच्यामध्ये तुम्ही पहिल्या 2 पहा तुम्ही या ठिकाणी MIGची घरे आहेत, एक ती 3 BHKची घरे आहेत असं मला समजलेलं आहे। 1,35,50,925 किंमत होती, आता ती किंमत झाली 1,15,18,287 रुपये किंमत करण्यात आलेली आहे, जे 3 BHKची घरे असल्याचं आम्हाला समजलेलं आहे। आम्हाला लोकॅलिटीवरती आम्हाला सॅम्पल फ्लॅट मिळालेला नाही। तर या ठिकाणी 142 स्कीम कोड क्रमांक 506 MIGची घरे होती, जी 1,08,02,287 रुपये, आता त्याची किंमत झाली 91,81,944 रुपये किंमत झालेली आहे। त्याच्यानंतर तिथेच कन्नमनगर या ठिकाणी रंगरेखा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे काय आहे कन्नमनगर बिल्डिंग नंबर 17 आणि 19 या ठिकाणी 143 मध्ये जे MIGचे घरे मित्रांनो त्यांची किंमत पूर्वीची होती 1,02,62,403 रुपये, आता ती किंमत झालेली आहे 87,23,043 रुपये। आता या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी घरांच्या किमती ह्या कमी करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गगनगिरी एलांजा मिठा नगर रोड मुलुंड या ठिकाणी ही घरे आहेत। हे सुद्धा लोकेशन अतिशय प्राईम आहे, इथे सुद्धा आम्ही व्हिजिट करून माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। येथील प्रकल्पाच्या किमती ज्या काही पूर्वीच्या होत्या मित्रांनो, आपण सारख्याच किमती आहेत, म्हणजे पूर्वीची किंमत आताची किंमत ही सारखीच आहे। तर पूर्वीची किंमत या ठिकाणी होती मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, म्हणजे सगळ्याच प्रकल्पाची सांगतो मी, सगळ्याच घरांची 99,49,483 अशी किंमत होती, आता तीच किंमत 84,57,061 रुपये झालेली आहे, जी 2 BHK स्वरूपाची घरे असल्याचं आम्हाला समजलेलं आहे। आम्ही लवकरच साईट व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत। यानंतर तुम्ही पहा सिरियल नंबर 151 स्कीम कोड क्रमांक 509 ओशीवरा संदीपानी शिक्षक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर गोरेगाव वेस्ट मेट्रो स्टेशन बिहाइंड पाटलीपुत्र नगर लिंक रोड ओशीवरा या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो, जी LIGसाठी घरे आहेत। आणि त्या घरांची किंमत जर पाहिली तर पूर्वीची किंमत होती मित्रांनो 60,50,240, आता ती किंमत झालेली आहे 48,40,192 रुपये, जी 1 BHK स्वरूपाची घरे असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घरे त्यानंतरचं प्राईम लोकेशन आहे 152 आणि 153 स्कीम कोड क्रमांक 510 जे आहे सांताक्रूज स्टार हाईट सांताक्रूज या ठिकाणी MIGसाठी घरे उपलब्ध होती, त्याची किंमत होती मित्रांनो 1,75,66,729, आता ती किंमत झाली 1,49,31,720 रुपये। आता यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे बिल्डिंग नंबर 48 पर्णकुटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुभाष नगर चेंबूर या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारची घरे आहेत मित्रांनो, आपण 3ही प्रकारच्या घरांची माहिती पाहूया। पहिल्या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 151 पासून ते 160 पर्यंत त्या घरांची MIGच्या घरांची किंमत होती 1,38,54,614 रुपये, आता त्याच घरांची किंमत झालेली आहे 1,17,76,422 रुपये।
तिथेच जे मी दुसऱ्या प्रकारची घरे बोललो, त्या दुसऱ्या प्रकारच्या घरांची किंमत जी काय होती, पूर्वीची किंमत होती 1,42,33,530. आता तीच किंमत झालेली आहे 1,20,98,487 रुपये किंमत झालेली आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची जी काही घरे होती मित्रांनो, त्या घरांचं जर डिटेल पाहिलं तर तिथे बघा त्या ठिकाणी पूर्वीची किंमत होती 1,45,45,188 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,23,63,410 रुपये. यानंतरचं लोकेशन आहे स्कीम कोड क्रमांक 512, जे लोकेशन आहे मित्रांनो अमरोलीवाला बिल्डिंग, NM जोशी मार्ग, अमरोलीवाला बिल्डिंग NM जोशी मार्ग जे आहे लोअर परेल या ठिकाणी. आणि या ठिकाणच्या घरांच्या किमतीबाबतही आपण अनेकदा डिटेल्स पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर या स्कीम कोड क्रमांक 171 ते 176 या ठिकाणी किंमत जी काय होती मित्रांनो 173 ते 176 किंमत होती 1,31,31,396 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,05,05,117 रुपये किंमत या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जी बऱ्यापैकी कमी झाली असं आपण म्हणू शकतो. नंतर बघा या ठिकाणी त्याच ठिकाणी 177 जे काही स्कीम कोड क्रमांक आहे 512 मध्येच जी LIGची घरे होती त्या ठिकाणी 1,31,03,93 रुपये किंमत होती, त्याची किंमत झाली 1,05,05,115 किंमत करण्यात आलेली. फक्त 2 रुपयाचा फरक या ठिकाणी पडलेला आहे. किमतीमध्ये सुद्धा फक्त 2 ते 3 रुपयाचा फरक या ठिकाणी दिसून आलेला आहे. यानंतरच 178 सिरियल नंबर स्कीम कोड क्रमांक 513 CS नंबर 266 भायखळा डिव्हिजन दूधवाला बिल्डिंग जे आहे बिल्डिंग नंबर 258 विंग A आणि B. या ठिकाणच्या घरांची किमतीसुद्धा बऱ्यापैकी जास्त असल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर पहिलं जे काही घर आहे मित्रांनो त्या ठिकाणी किंमत होती 1,50,05,787 त्यांची किंमत झालेली आहे 1,20,04,630 रुपये. आणि त्याच्यानंतर LIGचे ते 2 प्रकारची घरे होती. या ठिकाणी पहा 1,51,13,510 रुपये किंमत होती आणि त्याची किंमत आता 1,20,90,808 करण्यात आलेली आहे, जे भायखळा डिव्हिजनमध्ये आहे. त्याच्यानंतर सिरियल नंबर 181 तुम्ही पाहू शकता 181, 182, 183 आणि 184 या ठिकाणच्या घरांची किमती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण जे ठिकाण आहे मित्रांनो सी विंग बिल्डिंग नंबर नोन ॲज आनंद हाईट्स जे आहे अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी ही घरे आहेत. त्या घरांच्या किमती पहा तुम्ही कशा प्रकारच्या होत्या. तर त्या ठिकाणी किमती होत्या मित्रांनो 1,59,14,14,713. आता तीच किंमत झालेली आहे 1,27,31,771 रुपये किंमत झालेली आहे. तिथेच दुसऱ्या प्रकारची जी काही घरे होती मित्रांनो त्याच्यात किंमत होती 1,76,28,521. आता तीच किंमत झालेली आहे 1,41,02,817 रुपये. यानंतर 3 प्रकारची घरे होती स्कीम सिरियल नंबर 86, 87 आणि 88. त्या घरांची किंमत होती मित्रांनो LIGच्या घरांची किंमत 1,77,07,889 रुपये. आता ती किंमत झालेली आहे 1,41,66,322 रुपये. 1,41,66,312 रुपये. यानंतर रिडेव्हलपमेंट ऑफ प्रॉपर्टी जे काही भायखळा डिव्हिजनमध्ये आहे मित्रांनो बिल्डिंग नंबर 258 या प्रकल्पामध्ये तुम्ही पाहू शकता स्कीम कोड क्रमांक 515 असा आहे आणि त्याच्या किमतीसुद्धा जवळजवळ ऑलमोस्ट सारख्याच आहेत. तर तुम्ही पाहू शकता कितीने किमती कमी झाला असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता LIGची घरे होती मित्रांनो त्या ठिकाणी किंमत होती 1,50,08,002 रुपये. तीच किंमत झालेली आहे 1,20,06,402 अशी किंमत तेथील प्रकल्पाची झालेली आहे, जे सिरियल नंबर 189, 190, 191 आणि 192 इथपर्यंत त्या घरांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत. पुढे आपण पाहूया मित्रांनो जे काही सिरियल नंबर 516 आहे तर सिरियल नंबर स्कीम कोड क्रमांक 516 सिरियल नंबर 193 स्कीम कोड क्रमांक 516 जे काही आहे लोअर परेल बिल्डिंग D या ठिकाणी बिल्डिंग नंबर 52 या ठिकाणी राजू बाबाजी चाळ जे काही आहे त्या ठिकाणी LIGची घरे होती मित्रांनो. त्या LIGच्या घरांची पूर्वीची किंमत होती 2,10,20,162 रुपये. आता ती किंमत झालेली आहे 1,68,16,130 रुपये. याशिवाय आता या ठिकाणी पहा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत. AM रेसिडेन्सी जे काही प्लॉट नंबर बिरिंग CS नेसबीट रोड E वॉर्ड माझगाव या ठिकाणी जे काही 517 स्कीम कोड क्रमांकामध्ये घरे होती मित्रांनो त्यामध्ये 2 प्रकारची घरे होती. पहिल्या प्रकारच्या घरामध्ये तुम्ही पहा किंमत होती 1,43,02,218. आता तीच किंमत झालेली आहे 1,14,41,775 रुपये. तिथे दुसऱ्या प्रकारची जी घरे होती तेही आम्ही तुम्हाला दाखवतो. सिरियल नंबर जे काही आहे तुम्ही पाहू शकता 96 सिरियल नंबर आहे. त्या ठिकाणच्या घरांची किंमत होती 1,45,07,226 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,16,05,781 रुपये. यानंतर तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर 198 स्कीम कोड क्रमांक 518 जे आहे मित्रांनो सर्वे नंबर
1004 सासमिरा मार्ग वरळी डिव्हिजन. आता वरळीच्या घरं सगळ्यात जास्त महाग घरं होती LIG किमतीची आणि म्हणून त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती, कारण LIG उत्पन्न गटासाठीचं हे सगळ्यात महागडं घर आहे आणि याच घरावरून याच किमतीवरून म्हाडावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती. पहा, पूर्वीची किंमत होती 2,62,15,539 रुपये. ज्या प्रकल्पाची किंमत, ज्या उत्पन्न गटाची किंमत उत्पन्नाची मर्यादा 75,000 पर मंथ आणि 9 लाख रुपये पर इयर अशी आहे, त्यांना 2,62,00,000ची घरे उपलब्ध केलेली आहेत. तर त्यांची किंमत कमी होऊन 2,09,72,432 एवढी करण्यात आलेली आहे. तिथेच दुसऱ्या प्रकारची घरे होती मित्रांनो, त्या घरांचं सुद्धा तुम्ही डिटेल्स पाहू शकता. पूर्वीची किंमत होती 2,60,83,981 एवढी त्याची किंमत होती. आता तीच किंमत कमी होऊन 2,08,67,185 झालेली आहे. कदाचित बोलताना मित्रांनो कदाचित नंबर थोडाफार चुकू शकतो. तुम्ही इथे PDF मध्ये जे काही दिसतंय तेच अंतिम मानायचं आहे, तेच फायनल मानायचं आहे. यानंतर पहा मित्रांनो, संघवी हाईट्स जे काही आहे वडाळा ईस्ट या ठिकाणी शिव गणेश वडाळा SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे वडाळा या ठिकाणी संघवी हाईट्समध्ये सिरियल नंबर स्कीम कोड क्रमांक 519 सिरियल नंबर जे काही आहे ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सिरियल नंबर 202 ते 207 किमती सारख्या असल्यामुळे आपण एकंदरीत एकच किंमत पाहूया. पूर्वीची किंमत होती 1,98,97,692. तीच किंमत झालेली आहे 1,51,18,154 रुपये किंमत झालेली आहे. त्याच ठिकाणी दुसऱ्या प्रकारची घरे होती मित्रांनो LIGचीच. त्यांची किंमत होती 1,94,63,157 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,55,70,526 रुपये. यानंतर स्कीम कोड क्रमांक 520. तर 520 जे काही आहे ते आहे NM जोशी मार्ग लोअर परेल याच ठिकाणी अमरोलीवाला बिल्डिंगमध्येच घरे आहेत. ती LIG उत्पन्न गटासाठी घरे होती मित्रांनो. त्यांची किंमत तुम्ही पाहू शकता. हायलाईट करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सिरियल नंबर 209, 210, 211, 212 आणि 213. किंमत पूर्वीची होती 1,56,59,888 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,25,27,911 रुपये. आता यानंतरचा आहे मित्रांनो प्रकल्प आहे स्कीम कोड क्रमांक 521 AM रेसिडेन्सी ऑफ अल्फा मना रिअल्टर्स जे आहे नेसबीट रोड ई वॉर्ड माझगाव मुंबई. या ठिकाणी एकूण 23 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्या 23 घरांचे जे काही एरिया वाईज जर तुम्ही पाहिली लोकॅलिटी एरिया वाईज जर तुम्ही घरे पाहिली तर या ठिकाणी जे काही घरांची किंमत MIG घरांची किंमत 2 BHKच्या घरांची किंमत होती 1,51,91,601. आता तीच किंमत झालेली आहे 1,29,12,861 रुपये. त्याच ठिकाणी जे काही सिरियल नंबर 222 आहे 220 त्या घराची किंमत होती मित्रांनो 1,53,42,816 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,30,41,394 रुपये. यानंतर स्कीम कोड क्रमांक पहा तुम्ही 2 आहेत 521 मध्ये सिरियल नंबर 21 आणि 22 ज्या घरांची किंमत होती 1,72,76,179 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,29,84,753 रुपये. यानंतर पुन्हा बघा तुम्ही स्कीम कोड सिरियल नंबर 523 आणि 524 या दोन्हीची तुम्ही सिरियल नंबर पाहिला तरी या ठिकाणी किंमत होती 1,52,90,363 रुपये. त्याच घरांची किंमत आता झाली 1,29,96,809 रुपये. यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो सिरियल नंबर 225, 226, 227, 228 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किमती काय आहेत. तर पूर्वीची किंमत होती या ठिकाणी 1,53,38,652 रुपये. तर तीच किंमत झालेली आहे 1,30,37,855 रुपये. यानंतर मित्रांनो सिरियल नंबर 229, 230 किंमत होती 1,53,73,836 रुपये. तीच किंमत झालेली आहे 1,30,37,761 रुपये. तिथेच स्कीम कोड 521 मध्येच नेसबीट रोड माझगाव याच ठिकाणी बघा तुम्ही किमती बघा कशा प्रकारे होत्या पूर्वीच्या. आता या ठिकाणी सिरियल नंबर 231, 232 या ठिकाणी पहा MIGच्या घराची किंमत होती 1,54,78,893 रुपये. तीच किंमत झालेली आहे 1,31,57,060 रुपये झालेली आहे.
यानंतर एका घराची किंमत होती मित्रांनो 1,38,36,190, तीच किंमत झालेली आहे 1,43,10,10,762 रुपये, कारण ही अलग अलग एरियाची घरे असल्यामुळे ह्या किमती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात असे दिसत आहेत. नंतर सिरियल नंबर 234, स्कीम कोड क्रमांक 521, किंमत होती MIGच्या घरांची 1,69,82,695 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,44,35,291 रुपये. तिथेच मित्रांनो सिरियल नंबर 522 मध्ये जर तुम्ही विचार केला तर 522 या ठिकाणी त्याच ठिकाणी बघा मोठे जे काही घरांची एरिया आहे तो किंमत पाहू शकता. जे 1,69,82,695 रुपये होती, त्याच घरांची किंमत आता झालेली आहे 1,44,35,291 रुपये. म्हणजे पूर्वीच्याच किमती एवढी ही किंमत, पूर्वीच्या किमती बऱ्याच प्रमाणात ही किंमत कमी करण्यात आल्याचं दिसून येत आहे. पुढे पाहू मित्रांनो जे काही सिरियल नंबर आहे स्कीम कोड क्रमांक 523, सिरियल नंबर 237, स्कीम कोड क्रमांक 523, भुलेश्वर डिव्हिजन जे आहे ईस्ट बे बिल्डिंग नोन ॲज बे व्ह्यू सिच्युएटेड इन प्लॉट बेरिंग डिव्हिजन क्रमांक डॅश डॅश भुलेश्वर डिव्हिजन सी वॉर्डमध्ये हे डॉक्टर MB वेळकर स्ट्रीट जे मरीन लाईनच्या बाजूला आहे. मरीन ड्राईव्हपासून अगदी वॉकेबल आहे, वानखेडे स्टेडियमपासून वॉकेबल आहे. इलाजी जी घरे आहेत त्या घराची किंमत होती मित्रांनो 1,33,42,651 रुपये. आता ती किंमत झाली 1,06,74,121 रुपये किंमत झालेली आहे. हे सुद्धा या ठिकाणी एकच घर आहे मित्रांनो जनरल पब्लिकसाठी, त्याच्यामुळं बऱ्यापैकी कॉम्पिटिशन असू शकतं, सांगू शकत नाही, पण किंमत मात्र बऱ्यापैकी रिजनेबल आहे कम्पेअर टू एरिया. नंतर सिरियल क्रमांक 238, स्कीम कोड क्रमांक 524, जे काही आहे आनंद हाईट्स वडाळा ईस्ट या ठिकाणी जे काही MIGच्या घराची किंमत होती 2,04,35,235 रुपये, ती किंमत आता करण्यात आलेली आहे 1,73,69,950 रुपये. तिथेच मित्रांनो आनंद हाईट्स याच ठिकाणी जी काही इतर प्रकारची घरे होती ती आपण पाहूया. तर आनंद हाईट्समध्येच ॲड्रेस सेम आहे, ते 2 का केले मला हे कळत नाही, हे कदाचित एकच केलं असतं तरी चाललं असतं. MIGच्या घरांची पूर्वीची किंमत होती मित्रांनो 2,32,92,409 रुपये, तीच किंमत झाली 1,97,98,548 रुपये. यानंतरची किंमत होती मित्रांनो 2,05,02,729 रुपये, तीच किंमत झाली 1,74,27,320 रुपये. आता तीनही प्रकारचे सिरियल नंबर बघा, सिरियल नंबर 241, 242, 243, किंमत होती या ठिकाणी 2,15,64,822 रुपये. आता तीच किंमत झाली 1,83,30,099 रुपये करण्यात आलेली आहे. नंतर सिरियल नंबर 244, किंमत होती 2,03,35,815. आता तीच किंमत झालेली आहे 1,72,85,443 रुपये. आणि याच ठिकाणी शेवटचा आहे बघा, या ठिकाणी 2,15,64,822 रुपये किंमत होती, तीच किंमत झालेली आहे 1,83,30,099 रुपये झालेली आहे. यानंतर मित्रांनो सिरियल नंबर 246, 247, 248 तीनही प्रकारची घरे आपण पाहू शकतो, जी आहेत भायखळा डिव्हिजन माधवराव गगनमार्ग आगरीपाडा भायखळा या ठिकाणी बघा काय घरांची किंमत होती. आणि चारही ठिकाणचे घरे जे आहेत चारही घरे बघा कशा प्रकारची होती. 3 घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी 1,96,16,720 अशी किंमत होती. आता तीच किंमत झालेली आहे 1,65,04,212 रुपये. यानंतर सिरियल क्रमांक 149, स्कीम कोड क्रमांक 226, हॉलमार्क वडाळा CS नंबर 104, नाडकर्णी पार्क वडाळा या ठिकाणी जे काही MIG उत्पन्न गटाची घरे होती मित्रांनो त्या ठिकाणी किंमत होती 2,08,07,168 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,86,86,993 रुपये. तिथेच MIGची जी काही घरे होती ते 2 प्रकारची दुसरी घरे होती, त्याच ठिकाणी किंमत होती 2,08,10,287. त्याची किंमत आता झालेली आहे 1,76,88,744 रुपये. म्हणजे एकंदरीत बऱ्यापैकी किमती या ठिकाणी आपल्याला कमी केल्याचं दिसून येत आहे. यानंतर सिरियल क्रमांक 252, स्कीम कोड क्रमांक 528, बिल्डिंग नोन ॲज आसावे मारिया जे काही माहीम डिव्हिजनला आहे, माहीम दादर वेस्ट या ठिकाणी हे लोकेशन आहे मित्रांनो. MIG उत्पन्न गटाची जी घरे होती त्या घरांची किंमत होती पूर्वीची 1,85,40,565 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,57,59,481 रुपये. यानंतर सिरियल नंबर 253, स्कीम कोड क्रमांक 529, मेंडोना बिल्डिंग बी विंग जे आहे माहीम डिव्हिजन दादर वेस्ट याच ठिकाणी आहे. म्हणजे
2 बिल्डिंग आहेत वेगवेगळ्या. एमआयजीसाठी घरे होती मित्रांनो, त्याची किंमत होती 1,84,46,441. आता तीच किंमत झाली 1,56,96,475 रुपये. तिथेच सिरियल नंबर 254, स्कीम कोड क्रमांक 530. नायगाव डिव्हिजन बिल्डिंग्स, जे काय नायगाव डिव्हिजन, नायगाव क्रॉस रोड, दादर या ठिकाणी जी घरे आहेत एमआयजीसाठी घरे आहेत. किंमत होती 2,16,773 रुपये. आता तीच किंमत झाली 1,70,14,14,258 रुपये. त्याशिवाय स्कीम कोड सिरियल नंबर 255, 256, 257 आणि 257 पर्यंत हे 3 घरे जी आहेत मित्रांनो ती आहेत AM रेसिडेन्सी अल्फामना रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, जे काही माझगाव या ठिकाणी आहे. ई वॉर्ड माझगाव या ठिकाणी जे काही घरे आहेत त्याच्यामध्ये माहिती पाहतोय. एमआयजी उत्पन्न गटासाठी घरे मित्रांनो त्याची किंमत होती 1,69,98,000. त्याची किंमत आता झालेली आहे 1,44,48,300 रुपये. तिथेच स्कीम सिरियल नंबर 558, 559, 560. आता 558 मध्ये तुम्ही पाहू शकता किंमत होती 1,69,30,580. तीच किंमत झाली आता 1,43,90,993 रुपये. तिथेच माझगाव याच ठिकाणी बघा किंमत होती पूर्वीची 1,70,49,851. आता तीच किंमत झाली 1,44,92,374 रुपये. नंतर सिरियल नंबर 261, स्कीम कोड क्रमांक 533, रिडेव्हलपमेंट बिल्डिंग इन VA विंग ॲट माहीम डिव्हिजन, ज्याला आपण माहीम खेड गल्ली प्रभादेवी या ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो. डी ॲबरो हाऊस असं त्याला बोललं जातं. त्या ठिकाणी MIG अर्थातच मिडल इन्कम ग्रुपसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ज्या घरांची किंमत होती मित्रांनो 3,42,02,491. आता तीच किंमत झालेली आहे 2,90,72,118 रुपये. आता याच्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं जे काही तुम्हाला 422A, आता ABCD जर लिहिलेलं असेल संकेतांकाच्या समोर, समजा A लिहिलंय, B लिहिलंय, C लिहिलंय, याचा अर्थ की ती मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत जी मागच्या लॉटरीमध्ये ऑलरेडी समाविष्ट केलेली होती. काही कारणास्तव विकली गेली नसतील किंवा सरेंडर केलेली असतील. आता अशी कुठली घरे आहेत तर स्कीम कोड क्रमांक 262, 422 स्कीम कोड क्रमांक आहे 422A. आता या ठिकाणी तुम्ही बघा 422A जो काही प्रकल्प आहे सिद्धार्थ नगर विवेक कॉलेजच्या बाजूला गोरेगाव या ठिकाणी हे लोकेशन आहे मित्रांनो. तरी ते 2 प्रकारचे घरे एकाच प्रकारचे घरे उपलब्ध विवेक या ठिकाणी. आता विवेकचं जर तुम्ही पाहिलं 422A तर या ठिकाणी फक्त 2च घरे उपलब्ध आहेत. दोन्ही घरांची किंमत पाहिली तर 87,96,000 एवढी किंमत होती. तीच आता 70,36,800 करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमवार नगर स्कीम कोड क्रमांक 428A. आता येथील घरांची किमती आपण सिरियल वाईज बघूया कारण जवळजवळ ऑलमोस्ट किमती ह्या जवळजवळ सारख्या आहेत. त्याच्यामुळे आपण सिरियल नंबर 264 ते 268 एकत्रितरित्या घेऊया की इथे या ठिकाणी मित्रांनो एकूण 5 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे 5 आहेत, काही ठिकाणी म्हणजे 3 आहेत, अलग अलग एरियाचे घरे आहेत. तर एकूण जर तुम्ही विचार केला तर साधारणतः 10 घरे या ठिकाणी 8 ते 9 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा प्रकारची घरे आहेत. तिथे पहा तुम्ही किंमत होती 76,29,521. आता तीच किंमत झाली 61,03,617 रुपये जी 1 BHKची घरे आहेत. तिथेच 429A इथे जर तुम्ही पाहिलं तर LIGची कन्नमवार विक्रोळी जे काही विक्रांत आहे तिथे LIGची घरे होती मित्रांनो. त्याची किंमत होती 75,84,915. तीच किंमत झालेली आहे 60,67,932 रुपये. म्हणजे या ठिकाणी एकच घर उपलब्ध होती याचं जे 1 BHKचं घर आहे. तिथेच मित्रांनो आता विक्रांत याच ठिकाणी बघा तुम्ही दुसरी घरांची किंमत जी होती 68,13,292 तीच किंमत झाली 54,50,634 झालेली आहे. आता विक्रांत या ठिकाणी पुन्हा बघा LIGची 2 BHKची घरे मोठ्या आकाराची घरे होती 72,12,050. आता तीच घरे झालेली आहेत 57,69,640 रुपये. त्यानंतर बघा सिरियल नंबर 274 स्कीम कोड क्रमांक 423A मानस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी DN नगर अंधेरी वेस्ट या ठिकाणी LIGची घरे होती. किंमत होती 1,63,08,648. आता ती किंमत झाली 1,30,46,909 रुपये. यानंतर 424 MC कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी घाटकोपर ईस्ट जे रेल्वे स्टेशनपासून अगदी वॉकेबल आहे अशा ठिकाणी ही घरे आहेत मित्रांनो. पूर्वीची किंमत होती 86,54,961. आताची किंमत आहे 69,23,969 रुपये त्याची किंमत करण्यात आलेली आहे. तिथेच थोडी मोठ्या आकाराची घरे होती त्याची किंमत होती
62,213 आता त्याची किंमत झालेली आहे 70,09,771 रुपये. त्यानंतर जीन प्रेम सोसायटीत चारकोप सेक्टर 5 कांदिवली वेस्ट या ठिकाणी जी 2 प्रकारची घरे होती मित्रांनो. या ठिकाणी पहा LIGचं घर होतं 81,14,305 त्याचीच किंमत आता झालेली आहे 64,91,444 रुपये. तिथेच ज्या घरांची किंमत होती 1,65,36,957 तीच किंमत झाली 1,32,29,566 रुपये. यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे स्वगृह कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे आहे दादर वेस्ट या ठिकाणी प्रभादेवी स्टेशनपासून अगदी वॉकेबल आहे मित्रांनो. 455A असा त्याचा प्रकल्प आहे. आता अलग अलग 455A मध्ये आपण पाहू किती घरे आहेत ती. आता 455 या ठिकाणी LIG जी काही घरे होती ती होती 1,65,76,824 रुपये. तीच किंमत झाली मित्रांनो 1,32,61,460 रुपये. आता स्वगृह याच ठिकाणी सिरियल नंबर 284 पासून पाहूया आपण. ज्या घराची किमती जवळजवळ ऑलमोस्ट सारख्या होत्या आता तिथे तुम्ही पाहिलं तर सिरियल नंबर 284 ते 293 LIG साठी घरे होती मित्रांनो. स्वगृह दादर या ठिकाणी पूर्वीची किंमत होती 1,92,437 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 1,30,33,950 रुपये. तिथेच स्वगृह याच ठिकाणी 457A तुम्ही पाहू शकता किमती सुद्धा जवळजवळ सारख्याच होत्या. किंमत होती 2,32,58,583 रुपये आणि आता किंमत झालेली आहे 1,97,69,796 रुपये. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 458 301 सिरियल नंबर आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा घराची किमती ऑलमोस्ट सारख्या होत्या. त्या घराची किमती बघा 301 ते 308 स्वगृह याच ठिकाणी MIGची घरे होती 2,06,763 रुपयाला. आता तीच किंमत झाली 1,75,10,649 रुपये. म्हणून एकंदरीत ही सगळी दादर वेस्ट येथील घरे आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता आयडियल अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जुहू JV स्पीडी किम जे अतिशय प्राईम लोकेशन आहे. या ठिकाणच्या घरांची किमती बघा मित्रांनो. MIG साठी घरे होती सगळी. त्या घरांची किमती जर पाहिल्या तर पूर्वीची किंमत होती 2,55,37,323 रुपये. आता ती किंमत झाली 2,17,06,725 रुपये करण्यात आलेली आहे. कारण मागच्या लॉटरीतील घरे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी अद्यापही हवा तसा प्रतिसाद या ठिकाणी मिळाल्याचे दिसून येत नाही. नंतर सिरियल नंबर 313 स्कीम कोड क्रमांक 436A जुहू विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी JV स्पीडी स्कीम याच ठिकाणी बघा MIGची घरे होती. किंमत होती मित्रांनो 2,82,07,777 रुपये. आता तीच किंमत झालेली आहे 2,39,70,574 रुपये. नंतर सिरियल नंबर 314 स्कीम कोड क्रमांक 442 नित्यानंद नगर बिल्डिंग नंबर 1 ते 7 स्वामी नित्यानंद मार्ग अंधेरी रेल्वे स्टेशन जवळच अंधेरी ईस्ट या ठिकाणी घरे होती मित्रांनो. MIG साठी घरे होती. किंमत होती 1,84,64,316. आता तीच किंमत झालेली आहे 1,56,94,669 रुपये. नंतर ट्युलिप हाऊसिंग सोसायटी जे जुहू अंधेरी याच ठिकाणी आहे. स्कीम कोड क्रमांक 446A MIG साठी घरे होती. किंमत होती 4,75,38,472. आता तीच किंमत झालेली आहे 4,04,07,702 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 447 या ठिकाणी पहा किमती काय होत्या. जे नॉर्थ साऊथ रोड हाऊसिंग सोसायटी आहे जी जुहू पीडी स्कीम ज्या जुहू याच ठिकाणी आहे तर त्या घरांची किमती होती मित्रांनो 3,50,27,539 आता किंमत झालेली आहे 2,97,73,409 रुपये. तिथे 448A मध्ये त्याच ठिकाणी जुहू पीडी स्कीम जुहू अंधेरी या ठिकाणी MIG साठी घरे होती मित्रांनो. किंमत होती 3,80,97,820. आता तीच किंमत झालेली आहे 3,23,83,147 रुपये. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 459A आता 459 इथे जर किमती पाहिल्या तर सगळ्या किमती जवळजवळ ऑलमोस्ट सारख्या आहेत. इथल्या 3 घरांच्या आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड वडाळा या ठिकाणी घरे आहेत. पूर्वीची किंमत होती 3,03,80,658 रुपये. आता किंमत झाली 2,58,23,560 रुपये. तिथे स्कीम कोड क्रमांक 465A आता 465A मध्ये सुद्धा किमती जवळजवळ सारख्या होत्या. आनंद हाईट्स याच ठिकाणी मित्रांनो MIGची घरे होती 2,95,80,623 किंमत होती. आता तीच किंमत झालेली आहे 2,51,43,530 रुपये. शिवाय त्याच्यानंतर आनंद हाईट्स याच ठिकाणी पूर्वीची किंमत होती 2,55,47,975 रुपये. आता ती किंमत झाली 2,17,15,779 रुपये. त्यानंतर सिरियल नंबर 326 स्कीम कोड क्रमांक 460 भायखळा डिव्हिजन बेलासीस रोड भायखळा या ठिकाणी MIGची घरे होती मित्रांनो. पूर्वीची किंमत तुम्ही पाहिली तर पूर्वीची किंमत होती 2,44,84,085. आता किंमत झाली 2,08,11,566 रुपये.
यानंतर स्कीम कोड क्रमांक 462 सिरियल नंबर 327 462 दूधवाला बिल्डिंग जे काही भायखळा या ठिकाणी आहे तेथील एमआयजी उत्पन्न गटासाठी घरे होती मित्रांनो. पूर्वीची किंमत होती 2,37,08,190. आता किंमत झाली 2,51,962 रुपये. तिथेच दूधवाला बिल्डिंग याच ठिकाणी 463A या ठिकाणी बघा एमआयजीची किंमत होती पूर्वीची 2,37,41,329. आता किंमत झालेली आहे 2,01,80,130 रुपये. तिथेच मित्रांनो दूधवाला बिल्डिंगमध्येच पुन्हा दुसरी जी घरी होती त्याची किंमत होती 2,39,39,0302. आता किंमत झालेली आहे 2,03,77,307 रुपये किंमत झालेली आहे. नंतर पहा भायखळा बेलासिस या ठिकाणी एमआयजीची घरी होती मित्रांनो. सिरियल नंबर 467A. पूर्वीची किंमत होती 2,47,68,638 रुपये. आता किंमत झाली 2,10,53,343 रुपये. नंतर बघा सिरियल नंबर 332 स्कीम कोड क्रमांक 449A उदय भुवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सहकार नगर चेंबूर या ठिकाणी एमआयजीची घरी होती मित्रांनो. त्या ठिकाणी जे काही पूर्वीची किंमत होती ती होती 1,53,83,382. आता किंमत झाली 1,30,75,857 रुपये. नंतर स्कीम कोड क्रमांक 450A. आता 450A मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता सगळ्या किमती जवळजवळ सारख्या आहेत. जे जुहू विक्रांत सोसायटी आहे मित्रांनो जुहू अंधेरी या ठिकाणी किंमत होती 4,87,909 रुपये. आता किंमत झाली 4,38,30,819 रुपये. यानंतर मित्रांनो तिथेच जुहू विक्रांत 451A जुहू विक्रांत याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही घरे उपलब्ध आहेत त्याची किंमत आपण जे सारखी किंमत आहे तेवढंच आपण हायलाईट केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो किंमत होती पूर्वीची 4,87,19,563. आता ती किंमत झाली 4,38,47,46,607 रुपये किंमत करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूया. नंतर आहे 452A. आता 452A येथील किमती सुद्धा जवळजवळ सगळ्या सारख्याच असल्यामुळे आपण एकत्रित घेऊया. जुहू विक्रांत सोसायटी जुहू याच ठिकाणी घरे होती मित्रांनो. 4,86,97,177 किंमत होती. आता ती किंमत झाली 4,38,27,460 रुपये. त्याशिवाय तिथेच त्याच ठिकाणी मित्रांनो जी काही घरे होती ज्या घरांची किंमत होती 4,87,21,432 त्याची किंमत झाली 4,38,49,289 रुपये. नंतर सिरियल नंबर 349 762A किंमत होती मित्रांनो 4,10,94,339. आता किंमत झाली 3,69,64,636 रुपये जी आनंद हाईट्स या ठिकाणी आहे जे वडाळा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो जे तारदेव येथील प्रकल्प आहे त्याला अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो कारण सगळ्यात जास्त किमती याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. स्कीम कोड क्रमांक 469 या ठिकाणी जे काही किमती होत्या मित्रांनो मिल कंपाऊंड जे काही तारदेव या ठिकाणी आहे पूर्वीची किंमत होती 7,52,61,631. तीच किंमत झालेली आहे 7,77,35,468 रुपये. इथे बघा दुसरं घर होतं दुसऱ्या प्रकारची घरे होती त्यांचे मी थोडं डिटेल आपण पाहूया कारण हे सगळ्यात महाग घर आहेत लॉटरीतील. पूर्वीची किंमत होती 7,57,94,268 रुपये. आता तीच किंमत झाली 6,82,14,442 रुपये. तिथेच क्रिसेंट टावर याच ठिकाणी बघा जे काही पूर्वीची किंमत होती एचआयजीची 5,93,00,000 रुपये 5,93,89,043 रुपये किंमत होती. आता तीच किंमत झाली 5,34,50,139 रुपये. यानंतर हेरिटेज अपार्टमेंट साईन या ठिकाणी बघा एचआयजी उत्पन्न गटाची पूर्वीची किंमत होती 1,95,95,514. आता तीच किंमत झालेली आहे 1,76,27,863 रुपये. तर अशा प्रकारे माझा मित्रांनो हे शेवटचं होतं तारदेवचा जो काही हेरिटेज अपार्टमेंट शेवटचं होतं. त्याच्यानंतर हे सगळे आपण स्कीम कोड पूर्ण पाहिलेले आहेत कारण हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जमलं तर जे काही तुमचं उत्पन्न गट आहे उत्पन्न गटाने जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंट्समध्ये द्या मी नक्कीच तुम्हाला उत्पन्न निहाय व्हिडिओ बनवून देईन. तर एकंदरीत आपल्याला समज असते मित्रांनो की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरांच्या किमती ह्या कमी करण्यात आलेल्या आहेत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.